खोटं बोलण्याची सवय आणि हरवलेला विश्वास. एक छोटं खोटं तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं. हे तुम्हाला माहित आहे का? एका मुलाने फक्त मजेसाठी खोटं बोलायला सुरुवात केली, पण हळूहळू त्याचं खोटं इतकं वाढलं की जेव्हा तो खरं बोलत होता तेव्हाही कुणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. ही आहे आरव आणि सौरभची अशी गोष्ट जी तुम्हाला शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल. एका शाळेत 2 जिवलग मित्र होते, आरव आणि सौरभ. दोघेही कायम एकत्र. अभ्यास, खेळ, मजा सगळे एकत्रच. आरव खूप प्रामाणिक आणि मदत करणारा होता. तो सगळ्यांशी प्रेमाने वागायचा, शिक्षकांचा आदर करायचा आणि नेहमी सत्य बोलायचा. पण सौरभ, तो थोडा खोडकर आणि एक सवय त्याला खूप वाईट लागली होती, खोटं बोलण्याची. एक दिवस वर्गात एका मुलाचा महागडा पेन हरवला. शिक्षकांनी विचारलं, कोणी घेतलं असेल तर लगेच सांगा. सौरभने मजेसाठी पेन घेतला होता, पण तो लगेच म्हणाला, सर मला काही माहित नाही. आरवने त्याच्याकडे पाहिलं, पण सौरभने डोळे चुकवले. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी सर्वांची बॅग तपासली आणि पेन सौरभच्या बॅगेत सापडला. अरे सौरभ, तू खोटं का बोललास? शिक्षक रागाने म्हणाले. सौरभ घाबरला, पण पुन्हा म्हणाला, सर कुणीतरी माझ्या बॅगेत टाकलं असेल. आता मात्र सगळेच त्याच्यावर संशय घेऊ लागले. आरव खूप नाराज झाला. तो म्हणाला, सौरभ तू चूक केलीस ते वेगळं, पण खोटं बोलून तू सगळ्यांचा विश्वास तोडतो आहेस. त्या दिवसापासून आरव थोडा दूर राहू लागला. सौरभला एकटेपणा जाणवू लागला. काही दिवसांनी शाळेत मोठा प्रोजेक्ट होता. सौरभने खरंच खूप मेहनत घेतली होती, पण अचानक प्रोजेक्ट गायब झाला. वंडिफिटी, तो शिक्षकांकडे गेला. सर माझा प्रोजेक्ट कोणीतरी घेतला आहे. पण शिक्षक म्हणाले, सौरभ तू आधीही खोटं बोलला आहेस, आम्हाला कसा विश्वास ठेवायचा? त्या क्षणी सौरभला खूप वाईट वाटलं, कारण यावेळी तो खरं बोलत होता. सौरभ शांत बसला आणि विचार करू लागला. मी इतकं खोटं बोललो की आता खरं बोललं तरी कोणी मानत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो आरवकडे गेला आणि सगळं कबूल केलं. मी खूप चुका केल्या, पण आता मी बदलणार आहे. आरवने त्याला माफ केलं आणि दोघांनी मिळून प्रोजेक्ट शोधायला सुरुवात केली. शेवटी प्रोजेक्ट एका वर्गात सापडला. आरवने शिक्षकांना सगळं सांगितलं आणि सौरभनेही पहिल्यांदाच सगळं सत्य सांगितलं. हळूहळू सौरभ बदलला. तो सत्य बोलू लागला, मेहनत करू लागला आणि एक दिवस पुन्हा सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. शिकवण: एक खोटं तुमचा सगळं विश्वास हरवू शकतं. विश्वास कमवायला वेळ लागतो, पण गमवायला एक क्षण पुरतो. तुम्हाला ही हार्ट टचिंग स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्नेहा स्टोरीज 27 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.